डिसेंबर जानेवारी या महिन्यात बाजारात मोठ्या प्रमाणात बोरं दिसून येतात. केशरी, नारंगी, हिरवी, पोपटी रंगाची अशी अनेक प्रकारची बोरं आपण बाजारात पाहतो. पण रंग बदलतो तशी त्याची चव देखील बदलते. कोणी केशरी, नारंगी रंगाचे बिलबिल असलेले आणि चवीला आंबट लागणाऱ्या गावरान बोराचे चाहते असतात, तर कोणाला गोड चवीची मोठी टपोरी बोरं आवडतात. खाण्याला जेवढी मंडळी आहेत तेवढीच बोरं न खाणारे अनेक जण आहेत. बोरं आंबट असतात. बोरं खाल्ले तर खोकला येत एवढीची बोरं निवडून खावी लागतात. आतमध्ये अळी आहे का, कीड लागली आहे का हे तपासावे लागते. त्यामुळे अनेक जण बोरं खाण्याचा कंटाळा करतात. बोरं खाणे हे वेळ खाऊ काम आहे असे त्यांना वाटतं. पण अशा कोणत्याही छोट्या छोट्या कारणावरून बोरं खाणं टाळू नका, कारण वर्षभरातून 1.5 ते 2 महिनेच हे फळ आपल्याला वाटायला येते. शिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास प्रत्येक हंगामी फळ खाल्लेच पाहिजे. तर जाणून घ्या बोर खाण्याचे फायदे. संत्री, मोसंबी फळांमध्ये खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असते हे आपल्याला माहीत आहे. पण या फळांपेक्षा बोरामध्ये व्हिटॅमिन सीची मात्रा खूप अधिक असते. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बोरं खाणं फायद्याचं मानलं जातं. काही मुलं वारंवार आजारी पडतात. अशा मुलांना बोराचा हंगाम असेल त्यामुळे भरपूर प्रमाणात बोरं खाण्यास द्या. बोरामध्ये ऊर्जा त्यांना वर्षभर पुरेल. बोरामध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात, पण त्यातून खूप जास्त प्रमाणात ऊर्जा मिळते. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांना बोरं चालतात. व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस देखील चांगल्या प्रमाणात बोरामध्ये असते. बोरामध्ये खूप जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. बोरं खाल्ल्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते. बोरं हे उत्तम अँटी-एजिंग घटक आहेत. भरपूर प्रमाणात बोरं खाल्ल्यामुळे आपल्या त्वचेवर आकारी सुरकुत्या पडतात ते रोखण्यास मदत होते. बोरं खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांनी बोराचे सेवन केले तर त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तर बोरं खाल्ल्यामुळे आपली पचनशक्ती वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर आपली जी बद्धकोष्ठता असते त्यापासून सुटका होण्यास मदत होते. त्यामुळे बोराच्या हंगामात भरपूर प्रमाणात बोरे खा आणि आपले आरोग्य राहण्यास मदत होईल.